लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शरद कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये सुमननगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भाजपाचे कार्यकर्ता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत रविदास महाराज की जय, संत वाल्मीकि महाराज की जय, संत कक्कैया महाराज की जय। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने चेंबूर येथे आपण या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो। सर्वप्रथम मी या स्मृतिदिनाच्या निमित्तानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन अत्यंत कष्टमय आणि खऱ्या अर्थानं समाजाला काही मार्गदर्शक अशा प्रकारचे जीवन जगण्याचा प्रयत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जी साहित्य निर्मिती केली त्या साहित्यातून शोषित वंचित दलित गात्र झालेल्या समाजाचं खऱ्या अर्थानं चित्रण केलं आणि जे वास्तव जीवन जगणारा जो सामान्य माणूस आहे त्यांनी आपल्या ह्या साहित्यात उभा केला आणि अशा या महामानवाचा या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करत असताना सर्व समाजाला मी एवढीच विनंती करतो, आवाहन करतो की आपण ज्या पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जीवन जगले, समाजाला मार्गदर्शन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गुरुस्थानी मानून जे काम आपलं कार्य सुरू केलं अशाच पद्धतीनं सर्व समाजाने एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आपण या सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेच्या निमित्तानं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन करतो। थँक्यू।